यावर्षी मुंबईतील 168 शाळा अनधिकृत ठरल्या आहेत असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। भरारी पथकाची स्थापना करून शाळांची तपासणी करावी अशी मागणी देखील प्रवीण दरेकरांनी केली। पती महोदय, अनधिकृत शाळांचा विषय आहे। अनधिकृत शाळांचा फार मोठा प्रश्न राज्यात सभापती महोदय। मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच 36 अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे नोंदवले। अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत शिकायचं, पालकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो। यावर्षी 164 शाळा सभापती महोदय अनधिकृत ठरल्या। मी तुम्हाला अनधिकृत शाळांची नावे या ठिकाणी देऊ इच्छितो। एकाही वर्गाला मान्यता नसलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद येथील मदनी हायस्कूल, ताडदेवची युसुफ मेहर अली हायस्कूल, धारावीची मदर तेरेसा हायस्कूल अशा या बोगस शाळा मुंबईत सभापती मध्ये सुरू होत्या। तर महाराष्ट्रामध्ये एकाच महिलेकडून 45 वेळा अंडाणू काढण्याचा अमानुष प्रकार झाल्याचं चित्रा वाघांनी म्हटलं। नियम मोडून महिलेचे 45 वेळा अंडाणू काढण्यात आलेलं होतं असं चित्रा वाघांनी म्हटलं। दोषी डॉक्टरवर थेट मकोका लावा असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं। आधी पण मशीन ज्या डॉक्टरने आणलं चीनवरून, डॉक्टर निळकंठ जाधव शिरूरच्या लाईफ केअर क्लिनिक मधलं, त्याला आजच जामीन मिळालाय नीलमताई, म्हणजे तो आता परत बाहेर आलेला आहे। आता याच्यामध्ये मला असं वाटतं सभापती महोदय, याच्या आधी पण चर्चा झाली आहे। म्हणजे आपण फक्त सोनोग्राफीवरच लक्ष ठेवू, सोनोग्राफी मशीन्सवर लक्ष ठेवू, तोपर्यंत IVFच्या आधुनिक लॅबमधनं मुलींना संपवायचं काम चालू झालेलं असेल। आणि म्हणून मला असं वाटतं आठवण करून द्यावीशी वाटते, मागच्याच अधिवेशनामध्ये गरीब महिला, असहाय्यता, त्यांची मजबुरी, त्यांची गरिबी याचा गैरफायदा घेत त्या ठिकाणी अंडाणू जे आहेत ते काढून घेण्यात आले। तर नागपूरच्या धंतोली परिसरातील अचानक बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना शोधण्यात यश आले। पिंपरी चिंचवडमधून कुटुंबाचा शोध घेण्यात आलाय। कुटुंबावर कर्ज असल्यानं कुटुंब गाव सोडून गेल्याची माहिती आहे। 8-10 दिवस त्या पोलीस स्टेशनकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे। त्यानंतर त्यांची बँकेची माहिती, मोबाईलची माहिती आणि इतरही माहिती नातेवाईक वगैरे जी ओळखी पाळखी यांच्याकडून घेण्यात येत होती। त्यामध्ये समजले की त्यांनी बरेच लोकांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि ते फेडू शकत नसल्यामुळे ते इथून पुण्याला निघून गेलेले आहेत। त्यांची मोबाईलचं लोकेशन बी पुण्याला पिंपरी चिंचवडला मिळून राहतं आणि इतर बी काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर त्यांचा शोध घेण्यात आला, माहिती घेण्यात आली आणि त्यांच्या शोधसाठी एक पथक आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे पाठवण्यात आले होते। त्या पथकाला आज ते पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि ते सुखरूप